नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 यातील तिसरा भाग अभ्यासत आहोत. या भागामध्ये आपण पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या की ह्या समस्या मानवनिर्मित आहेत. मी इथे लिहिलेलं आहे बघा. या सगळ्या नोट्स तुम्ही वहीत उतरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या भागाचं पुस्तकातनं वाचन करायचं आहे आणि मग माझा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ते लवकर समजण्यास मदत होईल. तर ह्या ज्या काही समस्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामध्ये हवामान बदल आहे, प्रदूषण आहे, जंगलतोड आहे, पाण्याची कमतरता आहे आणि जैवविविधतेचा ऱ्हास आहे. तर ह्या सर्व समस्या ज्या आहेत या मानवाने निर्माण केल्या आहेत आणि त्यातनं अजून नव्या समस्यांचा उद्भव झालेला आपणास दिसतो. यामुळे संपूर्ण मानवी जीवन प्रभावित झालेलं आहे. नुसतं मानवी जीवनच नाही तर संपूर्ण पृथ्वीभोवतालचं वातावरणसुद्धा यामुळे प्रभावित झालेलं आहे आणि त्यामध्ये विघातक बदल घडून आलेले आपणास दिसतात. मग हे पुन्हा पूर्ववत आणण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, शाश्वत विकासाकडे आपल्याला का वळायचं आहे, त्याचे आपल्याला फायदे काय आहेत, त्यानंतर हे सगळं जे प्रदूषणाची ही जी काही कारणं आहेत ही कारणं आपण संपवू शकतो का, नियोजन करून वागलं, शाश्वत विकासाचा मार्ग अवलंबला आणि जर त्या अनुषंगाने आपलं पर्यावरणपूरक मानवी जीवन किंवा व्यवसाय आपले राहिलेत तर आपण हे पर्यावरण पुन्हा गुणवत्तापूर्ण करू शकतो किंवा प्रदूषण थांबवू शकतो आणि पुन्हा आपल्याला स्वच्छ हवा, पाणी, भूमी हे प्राप्त होऊ शकतं. तर या भागामध्ये अजून आपल्याला हेही बघायचं आहे की भारताने प्रदूषण कमी व्हावं किंवा पर्यावरणाची गुणवत्ता पूर्ववत व्हावी यासाठी काय पावलं उचलली आहेत किंवा कसे धोरण आखले आहेत, जंगलविषयक कोणते कायदे असे प्रदूषण थांबवण्यासाठी किंवा प्रदूषणाला आळा बसावा म्हणून वेगवेगळे कायदे केलेले आहेत याची माहितीसुद्धा आपल्याला या भागामध्ये घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्यांस. त्यातील पहिली समस्या हवामान बदल. मी पुन्हा उल्लेख करते आहे की या समस्या पर्यावरणातून निर्माण झालेल्या नाही आहेत तर माणसाच्या बेफिकीर वागण्यामुळे, वृत्तीमुळे ह्या समस्या मानवाने जे हस्तक्षेप केला आहे भूमीमध्ये, पर्यावरणामध्ये, जलवापराचं जे काही त्यांचं धोरण आहे यामुळे, जंगलतोड आहे यामुळे, या सगळ्यांमुळे ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या समस्या ज्या आहेत त्या मानवनिर्मित आहे, ज्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आणि ह्या प्रदूषणाचा प्रभाव पडून वातावरणात एकंदरीत बदल झालेला आपणास दिसतो. तर सगळ्यात पहिला मुद्दा बघणार आहोत आपण हवामान बदल. इथे जवळपास मी सर्व मुद्दे तुम्हाला लिहून दिलेले आहेत की हरितगृह वायूंचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत आहे. हे हरितगृह वायू हे जे वातावरणामध्ये सोडले जातात हे वायू अदृश्य किरणं तर शोषतातच, रक्तप्रार्ण शोषतात, पुन्हा ती उत्सर्जितही करतात. पण हे सर्व विघातक आहे की जे ह्या वातावरणाच्या बाहेर निघून जायला पाहिजेत तर ते हे वायू शोषून धरतात आणि काही वेळाने त्याचं उत्सर्जन करतात. आणि यामुळे काय होतं की तापमानात वाढ होते की हे निघून गेले तर पृथ्वीचा पृष्ठभागाचं जे तापमान आहे किंवा वातावरणात थंडावा राहिला पाहिजे तो न राहता यांनी ती उष्णता ते अवरक्त प्राण धरून ठेवल्यामुळे, शोषून घेतल्यामुळे आणि नंतर उत्सर्जित केल्यामुळे या तापमानात वाढ होते. आता हरितगृह वायू कोणकोणते आहेत तर क्लोरोफ्लोरोकार्बन, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रस ऑक्साईड इत्यादींना एकंदरीत असं म्हटलं जातं की यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होते जर ह्या वायूंचं प्रमाण वातावरणात वाढलं तर. आता ह्याचा सगळ्यात मोठा विघातक परिणाम काय तर ओझोन लेअरला घातक आहेत हे वायू आणि विरळ करतात त्याची लेअर, जी पृथ्वीच्या भोवती लेअर आहे याची. या लेअरचं मुख्यत्वे काम काय आहे की सूर्याची अल्ट्राव्हायलेट किरणं शोषून घेणे. पण लेअर विरळ झाल्यामुळे ही किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे सुद्धा तापमानात वाढ होते आहे. आता हे हरितगृह वायू वातावरणात
कसे येतात किंवा यांचं प्रमाण का वाढतं आहे, तर कारखान्यातील धूर, वाहनांचा धूर, जंगलतोड, इथे जंगलतोड, जीवाश्म इंधन वापर, जमीन वापरातील बदल इत्यादी ह्या सर्व कृतींमुळे हे हरितगृह वायू उत्सर्जित होतात किंवा वातावरणात सोडले जातात आणि वातावरणामध्ये त्यांचं प्रमाण वाढलं की त्याचे विघातक परिणाम आपल्याला दिसून येतात. आपण ज्याला वायू प्रदूषण म्हणतो. त्यानंतर त्याचे विघातक परिणाम कोणते, तर महासागरावरील तापमानात वाढ होते आहे. एकंदरीत ग्लोबल वॉर्मिंग वाढलं, त्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे महासागरावरील जे तापमान आहे ते वाढतं. मोठी त्यामध्ये वादळं निर्माण होतात महासागरावर आणि ह्या बदलांमुळे जे काही एक पर्जन्य चक्र आहे जे नियमित होतं की या कालावधीत पाऊस येतो आहे, या कालावधीत थंडी पडते आहे, या कालावधीत ऊन राहिलं आहे, तर आता हे सगळं पर्जन्य चक्राचं नियमितपणाच विस्कळीत होऊन गेलेलं आहे. म्हणजे पर्जन्य चक्रामध्ये अनियमितता आपल्याला दिसते. ग्लोबल वॉर्मिंग मी सांगितलंच. दुष्काळ, वादळे, पूर म्हणजे अवेळी पाऊस येणे आणि महिनाभर येणे नाही आणि येणे तर असा येणे की पूर येतो आहे. दुष्काळ, वर्षानुवर्ष काही भागात पाऊस पडत नाही आहे, दुष्काळ आहे. वनवे लागतात आहे. आत्ताच बघा मागे ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठा वनवा लागला होता 1-2 महिने आधी. उष्णतेच्या लाटा इतक्या प्रचंड झळा उष्णतेच्या की त्यामुळे लोकांचा त्या उष्माघातामुळे जीव जातो आहे. त्यानंतर हे जे सगळे परिणाम आहेत हे संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी विघातक ठरत आहेत की या हवामानातील बदलामुळे कुठे खूप पाऊस आहे तर कुठे बिलकुलच पाऊस नाही आहे. धुळीचे वादळं, त्यानंतर महासागरावर निर्माण झालेली वादळं जी किनारी प्रदेशांवर येऊन धडकतात आणि जीवित आणि वित्तहानी करतात. तर अशा ह्या सगळ्या समस्यांचा सामना आपल्याला या हवामान बदलामुळे करावा लागतो आहे. आणि हवामान बदलाचं मुख्य रिझन काय आहे, आम्ही हरितगृह वायूंचं प्रमाणाच्या बाहेर उत्सर्जन करतो आहोत आणि त्यात भरीसभर आम्ही जंगलतोड करतो आहोत की यावरचा तो उपाय आहे, ती रिमेडी आहे की जंगलं हे सगळं वातावरण शुद्धी करतील जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडून, पण आम्ही तो उपाय पण कुठेतरी खुंटून टाकलेला आहे आणि त्यामुळे हवामान बदलाला मानव कारणीभूत आहे. एक लक्षात घ्या की या पृथ्वीवर किंवा भूरचनेत किंवा पर्यावरणात, वातावरणात जो काही बदल होतो आहे त्याला कारणीभूत या संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये जर एकमेव प्राणी जर कारणीभूत असेल तर तो म्हणजे मानव. त्यानंतर दुसरा आहे प्रदूषण. आता प्रदूषण म्हणजे काय, तर हवा, पाणी, भूमी, ध्वनी आणि अन्न पण म्हणू आपण, यामध्ये घातक घटक मिसळणे की जे मानवी जीवनाला, सजीव सृष्टीला घातकच आहेत आणि याला आपण म्हणतो की ते प्रदूषित झालं. जसं स्वच्छ पाण्यामध्ये आपण कारखान्याचं रसायन मिश्रित पाणी सोडलं किंवा सांडपाणी जर सोडलं आणि ते पाणी जर मग मानवाने असं पिलं तर ते दूषित पाणी झालं होतं आणि ते मानवाने किंवा पशुप्राण्यांनी पिल्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या आणि कधीकधी त्याचं जे इन्फेक्शन होऊन मृत्यूसुद्धा संभवतो. तर प्रदूषण म्हणजे काय की हवा, पाणी, भूमी, ध्वनी, अन्न यामध्ये घातक घटक मिसळणे होय किंवा काही प्रमाणात हे आपण म्हणू ही की पूर्ण स्वच्छ शुद्ध नसेल, पण या घातक घटकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाणाच्या बाहेर वाढणं याला आपण प्रदूषण म्हणू. आणि यामुळे सुद्धा हवामानामध्ये बदल घडून येतात. जसं हवेमध्ये जर हे हरितगृह वायूचं प्रमाण वाढलं तर वायू प्रदूषण आहे. पाण्यामध्ये सांडपाणी किंवा रसायन मिश्रित हे कारखान्यांमधलं पाणी जर वाढत गेलं, सतत सोडत गेलो आपण, तर ते आपण जलप्रदूषण म्हणू. भूमी प्रदूषण कशाने होतं आहे, तर आपण हे जी काही आज रासायनिक खतं वापरतो आहोत, त्यानंतर कचरा जो भूमीवर ठिकठिकाणी साचून राहतो आहे, यामुळे भूमी प्रदूषण होते आहे. ध्वनी प्रदूषण कशामुळे होतं, तर वाहनांचे मोठे भोंगे, कारखान्यांचे भोंगे, त्यानंतर आपण विविध प्रसंगी मोठ्या आवाजात, कर्कश आवाजात जे काही DJ लावतो
किंवा जे काही आवाज होतात यंत्रांचे, ह्या सगळ्यांमुळे ध्वनी प्रदूषणसुद्धा होतं. तर का वाढतं? आता हे प्रदूषण का वाढत चाललं आहे अजून? तर मी जसं सांगितलं की जंगलतोड आणि मानवाचं बेफिकीर वागणे, कुठेही पर्यावरणाची तमा न बाळगता त्याचा ओरबडून आपण उपभोग घेत आहोत. आणि असंच जर मानवाचं वागणं राहिलं तर एक दिवस हे सगळं हाताबाहेर जाईल की मानवाचं जगणं मुश्किल होईल. म्हणजे श्वास घेता येणार नाही. ऑक्सिजनचं सिलेंडर आपल्याला लावावं लागेल शुद्ध हवेसाठी. याचे परिणाम काय होतात आहे या प्रदूषणाचे सर्व? तर तापमान वाढ होते आहे, त्वचारोग होतात आहे, उष्माघातासारखे विकार होत आहेत. पूर्ण सजीव सृष्टीला घातक आहे. जसं मी सांगितलं मानवाला तर घातक आहे. आपण दूषित अन्न, दूषित पाणी, दूषित हवा जगतो आहे. पहिले मानवाचं आयुष्यमान 100 वर्ष होतं. आज ह्या सर्वांमुळेच, ह्या प्रदूषणामुळे मानव 60-70पर्यंत आला आहे आणि 30 नंतरच त्याला वेगवेगळ्या बिमाऱ्या सुरू होतात आहे. तर मानवालाच घातक आहे का? नाही. आपण महासागरांमध्ये जो कचरा टाकतो आहे त्यामुळे महासागरातले जे काही जीव आहेत, हा कचरा त्यांच्या पोटात गेल्यामुळे किंवा पाणी दूषित झाल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका आहे. महासागरावरच्या तापमानाची जी वाढ होत आहे त्यामुळे सुद्धा महासागरातल्या काही जीवांना धोका आहे. वनस्पती जंगलतोड तर आपण करतोच आहोत, पण या प्रदूषणामुळे झाडांची वाढसुद्धा नीट होत नाही. तर हे सगळे सजीवांना घातक होत आहे. या प्रदूषणाचे परिणाम की त्यांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता प्राचीन इमारती व भूरचनेवरही या प्रदूषणाचे परिणाम होत आहे. भूमीचा कस जातो आहे. पाणी जिरण्याचं प्रमाण या भूमी प्रदूषणामुळे कमी होत आहे. म्हणजे भूजल पातळी जी काही आपण उपसून कमी केली आहे, पाणी उपसून, ती अजून पूर्ववत होण्यास अडथळा येतो आहे. त्यानंतर आपण म्हणू की प्राचीन इमारती वगैरे आहे, जसं किल्ले बघा तुम्ही किंवा आता ताजमहाल बघा. पांढरा शुभ्र ताजमहाल हा पिवळसर पडायला लागलेला आहे या धुरामुळे किंवा हवेतील प्रदूषणामुळे. इमारतींसुद्धा ह्या पिवळसर पडून किंवा त्याला तडे चाललेले आहेत. तर हे सगळे परिणाम या प्रदूषणामुळे आपल्याला पाहायला मिळतात. ओझोन लेअरला तर घातक आहेच वायू प्रदूषण. आणि दाट धुक्यासारखे प्रदूषण दिल्लीसारख्या शहरामध्ये किंवा महानगरांमध्ये वाहनांचा धूर, औद्योगिकरणामुळे जी कारखान्यांची वाढ झाली त्या कारखान्यातून निघणारा धूर, यामुळे तो धूर जो आहे या हरितगृह वायू ते धरून ठेवतात तो धूर. आणि जेव्हा धुकं पसरतं किंवा धुकं पडतं तेव्हा त्या धुक्यामध्ये हे सगळं मिक्स होऊन अशी एक दाट चादर, पांढरी चादर तयार होते. मी मागच्याही व्हिडिओ सांगितलं की ज्यामुळे श्वास घेण्यालाही त्रास होतो आणि समोरचं दिसत नाही, त्यामुळे अपघात वगैरे असे प्रकार घडतात. आणि हे दाट धुकंसुद्धा, प्रदूषणयुक्त दाट धुकं मानवी जीवनालासुद्धा हानिकारक आहे. आणि या अशा वायू प्रदूषण असताना मानव श्वास घेतो आहे, म्हणजे ऑक्सिजनबरोबर त्याच्या शरीरामध्ये हे घातक वायूसुद्धा जात आहे आणि त्यामुळे वेगवेगळे श्वसनाचे विकार, त्वचेचे विकार, अशा आरोग्याच्या समस्यासुद्धा उद्भवत आहेत. त्यानंतर पुढची समस्या आहे जंगलतोड. या शब्दातच आपल्याला दिसेल जंगलतोड. मानवाने स्वस्वार्थासाठी नैसर्गिकरित्या वाढलेली ही जंगलं कापून काढली. कधी मानवी वस्ती हे निमित्त होतं, तर कधी शेतीसाठी जमीन पाहिजे हे निमित्त होतं. कारण लोकसंख्या सतत वाढत आहे जगाची आणि त्यामुळे राहण्यास जागा आणि अन्न, या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी अन्न उत्पादन करणे आवश्यक आणि त्यासाठी शेतीसाठी पण वाढती जमीन हवी आहे. आणि एक पर्याय जेव्हा आपण उभा करतो त्याचवेळी आपण दुसरा पर्याय एक नष्ट करतो. म्हणजे जंगलतोड करून हे 2 पर्याय उभे केले गेले, जमीन मिळवली गेली. म्हणजे जंगलाने व्यापलेला पृथ्वीचा भाग कमी कमी होतो आहे, की एकेकाळी जंगलाने व्यापलेला भाग जास्त होता पृथ्वीचा आणि मानवी वस्ती आणि शेतीसाठी वापरला जाणारा पृथ्वीचा भाग कमी होता. आता व्यस्त प्रमाण झालेलं आहे, उलट झालेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. कारण आपण सुरुवातीला एक थोडी माहिती घेऊ की UN म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी 31 मार्च हा दिवस जागतिक वनदिन म्हणून 1971 पासून जाहीर केला आणि त्याच वर्षीपासून साजरा करणं सुरू केला. आता आपण सांगितलं की हे जे काही प्रश्न निर्माण झाले, प्रदूषण वाढलेलं आहे, याचं मुख्य कारण जंगलतोड आहे. तर ते का? कारण जंगलांचं किंवा वृक्षांचं कार्य काय आहे एकंदरीत?
तर कार्बन डायऑक्साईड शोषणं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वनस्पती ह्या दिवसा ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि वातावरणातला कार्बन डायऑक्साईड त्या शोषून घेतात आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात वायू शुद्ध होतो, हवा शुद्ध होते. त्यानंतर जमिनीची धूप थांबवणे, हवामानात आर्द्रता ठेवणे, पाणी जमिनीत जिरवणे. झाडांची मुळं जमिनीत खोलवर गेलेली असतात, पसरलेली असतात आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा हे झाडांची मुळं गेल्यामुळे जी काही जमिनीमध्ये एक प्रकारची थोडीफार का होईना भुसभुशीतपणा आलेला असतो, त्यामुळे हे सर्व पाणी जमिनीत जिरतं आणि भूजल पातळी वाढते. दुर्मिळ वृक्षांचं संरक्षण. प्राचीन भारतामध्ये आयुर्वेद ही उपचार पद्धती होती आणि या आयुर्वेदामध्ये या वनस्पतींच्या आपण ज्याला म्हणू मुळं, पानं किंवा फुलं अशा ह्यापासनं या आयुर्वेदिक औषधी तयार केल्या जायच्या. पण जंगलतोड झाल्यामुळे ह्या ज्या काही औषधी वनस्पती किंवा दुर्मिळ वनस्पतींचं जे काही संरक्षण होत होतं तेही आता राहिलं नाही. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती ह्या नष्ट झालेल्या आपणास दिसतात. तर जंगलांचं कार्य होतं ह्या दुर्मिळ वृक्षांचं पण संरक्षण होत होतं आणि अनेक औषधी वनस्पती या जंगलांमध्ये वाढत होत्या. पावसाचे प्रमाण वाढते. ज्या भागात जंगलाचं प्रमाण जास्त आहे तिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर वन्य प्राणी, पशुपक्षी यांचे संरक्षण व संवर्धन. जंगल हे वन्य प्राण्यांचं घर आहे, रहिवास स्थान आहे त्यांचं. पशु पक्षी अनेक तऱ्हेचे विविध जाती प्रजातींचे या जंगलामध्ये झाडांवर घरटे बांधून राहत असतात. तर हे सगळं कार्य या जंगलांमुळे किंवा वृक्षांमुळे होतं. पण आपण जंगलतोड केल्यामुळे ह्या सगळ्यांवरच परिणाम झाला. ऑक्सिजन कमी झालं, त्यामुळे हवेचं प्रदूषण वाढलं. औषधी वनस्पती, पशुपक्ष्यांच्या दुर्मिळ जातींचा ऱ्हास. त्यानंतर जंगलावर अवलंबून जे आदिवासी मानवी जीवन होते यांचा जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला की हे आदिवासी पर्यावरणपूरक आयुष्य जगत होते. जंगलावर निर्भर होतं त्यांचं सगळं पूर्ण आयुष्य, जन्म ते मृत्यू. परंतु जंगलतोड झाल्यामुळे या आदिवासींसमोर आता जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण शहरी जीवनशैलीशी ते परिचित नाहीत. कारण आतापर्यंत त्यांचं संपूर्ण आयुष्य पिढ्यानपिढ्या या जंगलाच्या आधारे त्यांनी घालवलेलं आहे. तसंच जंगल नष्ट झाल्यामुळे पशुपक्षी, प्राणी ह्यांचं निवासस्थानच मानवाने हिरावून घेतलं. काही पशु आणि पक्ष्यांच्या जाती तर आपल्याला आता दिसतच नाही आहेत. आमच्या लहानपणी अंगणामध्ये चिमण्या, कावळे, पोपट सहज दिसायचे. आता तर चिमणी दिसणं दुर्मिळ झालेलं आहे. तर आणि हे जे काही हिंसक प्राणी आपण ज्यांना म्हणतो, जे मांसाहारी आहे, खरं म्हणजे ते हिंसक नाही, ते पोटासाठी शिकार करून जगायचे. पण जंगल नष्ट झाल्यामुळे त्यांचा शिकार, त्यांची जे काही जंगलामध्ये त्यांना शिकार मिळायची ती पण संपली आणि हे प्राणी आता मानवी वस्तींवर हल्ले करायला लागले आहेत. आणि मग तेव्हा आपण त्यांना नरभक्षी म्हणतो आणि त्यांचा जीव घेतो. खरं म्हणजे त्यांचं निवासस्थान आपण आपल्या स्वार्थासाठी संपवलं आणि त्यामुळे ते आता कुठे जातील? पोटासाठी मग ते मानवी वस्तीत येतात, जनावरांवर हल्ले करतात, क्वचित प्रसंगी माणसांवर हल्ले करतात आणि मग आपण मात्र त्यांचा नरभक्षी म्हणून बळी घेतो. तर असे हे दुष्परिणाम या जंगल तोडीमुळे आपल्याला झालेले दिसून येत आहेत. तर ह्या पूर्ववत आपल्याला हे सगळं करायचं असेल तर आपल्याला जाणीवपूर्वक वृक्ष लागवड करावी लागेल. ही प्रतिज्ञा घ्यावी लागेल की मी जर एक वृक्ष माझ्या गरजेसाठी तोडतो आहे तर त्या क्षणी मी 10 वृक्षांचं संगोपन करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आता 3 समस्या बघितल्या पर्यावरणाशी निगडीत की ज्या मानवाने निर्मित केलेल्या आहेत. हवामान बदल, प्रदूषण आणि जंगलतोड. आता पुढची समस्या आहे पाण्याची कमतरता. पृथ्वीवरील एकूण जो पाण्याचा साठा आहे त्यामध्ये गोड्या पाण्याचं प्रमाण म्हणजे पिण्यायोग्य किंवा शेतीला आपण शेतीचं सिंचन करू शकू अशा पाण्याचं प्रमाण आहे फक्त 2.3. या 2.3 हे जे गोड्या पाण्याचं प्रमाण आहे एकूण पाण्यापैकी, ह्याच पाण्याचा वापर आपण पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी करत असतो.
लोकसंख्या वाढ व हवामानातील बदल, पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, तसेच घटती भूजल पातळी, पाणी प्रदूषण इत्यादीमुळे शेतीला, लोकांना, उद्योगांना पाणी पुरवताना जी एक पाण्याची कमतरता आता पूर्ण जगामध्ये भासायला लागलेली आहे, त्यामुळे जगासमोर एक मोठं असं म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आहे, जलसंकट निर्माण होतं आहे. उद्योगांना, शहर गावांना, वीज निर्मिती इत्यादीसाठी पाण्याच्या वापरामध्ये वाढ झालेली आहे. कारण जशी लोकसंख्या वाढत आहे तशी पाण्याची मागणी पण वाढते आहे. उद्योगधंद्यांची पण वाढ होत आहे, त्यांना पण पाणी पुरवठा करावा लागत आहे. ऊर्जेची वाढ होत आहे, तर ह्या जलसाठ्यांमधूनच धरणांमध्ये जो जलसाठा असतो त्यातून तिथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारले गेले, त्यासाठी सुद्धा पाण्याची गरज लागते आहे. आणि त्यामुळे काय झालं की शेतीच्या सिंचनाला जेवढं पाण्याचं प्रमाण मिळायला पाहिजे होते किंवा जो एक वाटा शेती सिंचनासाठी पाण्याचा राखून ठेवला गेला होता तो कमी होत आहे. त्यामुळे शेतीला पाहिजे तेवढं पाणी उपलब्ध होत नाही आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो आहे आणि एकंदरीतच या पूर्ण संकटामध्ये फसलेला मग असा शेतकरी, दुसरेही काही कारणं आहेत, पण पाणी कमी असणं शेतीला, पाण्याअभावी शेती करू न शकणं हे पण एक रिझन आहे शेतकरी आत्महत्यांच्या मागे. तसंच स्वच्छ शुद्ध पाणी मिळणं, आजच्या ह्या जे काही प्रदूषण वाढलेलं आपण बघतो आहोत, तर मानवासमोर पिण्यासाठी किंवा वापरासाठी स्वच्छ शुद्ध पाणी मिळणं ही सुद्धा एक मोठी समस्या उभी झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे, आता ही काही उदाहरणं सांगत आहे मी जलसंकटांची. दक्षिण आफ्रिका या देशातील केपटाऊन या शहरामध्ये 2014 सालानंतर पाऊसच पडलेला नाही. आणि 2014 साली जे त्या शहराला पाणी पुरवठा करणारं धरण होतं ते भरलं होतं. त्यानंतर पाऊस न आल्यामुळे ते धरण पूर्ण कोरडं पडलं आणि काही काळ बाहेरून या शहराला पाणी पुरवठा सरकारद्वारे पुरवण्याचा प्रयत्न पण केला गेला, पण तेही इतकी 40 ते 50 लाख लोकसंख्या या शहराची, इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात पाणी पुरवठा करणं सरकारलाही अशक्य झालं. आणि एप्रिल 2018 या दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने डे झिरो घोषित केला. डे झिरो म्हणजे काय की आता पाणी पूर्ण संपलेलं आहे आणि बाहेरून पाणी पुरवणं सुद्धा अशक्य आहे आणि जे काही आम्ही पुरवू शकू ते बिलकुल अत्यावश्यक सेवांना, जसा दवाखाने वगैरे आहे इथेच पुरवलं जाईल. आणि जे काही सरकारी जलस्रोत आहे की जिथे आम्ही पुरवतो, तर मानशी 1 दिवसाआड जास्तीत जास्त 10 ते 25 लिटर अशी गरज पाहून पाणी पुरवलं जाईल. आणि हेही नंतर अशक्य झाल्यामुळे सरकारने तेथील लोकांना, केपटाऊनमधील लोकांना आवाहन केलं की तुम्ही आता इतरत्र जा इथून, म्हणजे तुम्ही तुमचं विस्थापन होतं इथून आणि आता तुम्ही दुसरीकडे तुम्ही स्थायिक व्हा, की आता सरकारला दिवसेंदिवस हे इतकंही अत्यावश्यक घटकांनाही पाणी पुरवणं कठीण जात आहे. ही फक्त आज आपण म्हणू नये की ही केपटाऊनमधली स्थिती आहे. उद्या जाऊन भारतातल्या काही शहरांमध्ये सुद्धा हीच कंडिशन येऊ शकते. कारण भारतातही आज 21 मोठ्या शहरांची भूजल पातळी खूप खालच्या स्तरावर गेलेली आहे. बेंगलोरसारख्या शहरामध्ये पाण्याचा जो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे तो बाहेरून केला जातो आहे आज. तर भारतातही ही कंडिशन येऊ शकते. भारतातच का, तर पूर्ण जगामध्ये आज ना उद्या ही कंडिशन येऊ शकते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की पुढचं 3रं महायुद्ध कदाचित पिण्याच्या पाण्यासाठी होऊ शकतं. आणि यावर उत्तम उपाय म्हणजे पाण्याचा कमीत कमी आवश्यक तेवढा वापर, त्यानंतर रिसायकलिंग, पाण्याचं शुद्धीकरण, पाणी अडवा जिरवा, पावसाचा प्रत्येक थेंब पावसात किंवा पाण्याचा वाचवणे, तो जमिनीत जिरवणे, त्यासाठी वृक्ष लागवड करणे. आणि तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या विचार करायचा झाला तर खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यात कसं करता येईल ही टेक्निक लवकरात लवकर शोधून काढणे, खर्चिक नाही तर सर्वसामान्यांना परवडेल अशी.
तर हे एकंदरीत या पाण्याच्या कमतरतेवरचे उपाय आहेत. कारण आपण बघितलं खारं पाणी जगामध्ये खूप आहे. जवळपास पृथ्वीवर जो काही पाण्याचा साठा आहे 70-71% त्यातलं 2.3 गोड पाणी आहे आणि बाकी सगळं खारं पाणी आहे. आणि जर ही स्वस्त अशी सर्व राष्ट्रांना परवडेल अशी टेक्निक जर शोधून काढली गेली की या खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यात कसं केलं जाईल, तर कदाचित हे जलसंकट आपण त्यातनं बाहेर पडूच शकतो. पण त्याचबरोबर मानवी प्रयत्नसुद्धा आवश्यक आहेत. या पुढची समस्या आहे जैवविविधतेचा ऱ्हास. हे सर्व मुद्दे तुम्ही वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहेत. जैवविविधता म्हणजे काय, तर आसपासच्या निसर्गातील विविध सजीवांमध्ये प्रजातीनुसार असणारी विविधता. या विविधतेचे पण 3 प्रकार पडतात. जनुकीय विविधता, जाती प्रजातीनुसार विविधता आणि परिसंस्थेनुसार विविधता. प्राणी, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादींमध्ये ही सर्व विविधता आपल्याला आढळते. आता जनुकीय विविधता म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरात गुणसूत्रांच्या जोड्या असतात. त्यामधील बदलामुळे जो काही त्या व्यक्तीमध्ये बदल असतो ती जनुकीय विविधता. त्यानंतर जाती प्रजाती विविधता म्हणजे सरीसृप प्राणी आहे पण त्यातही साप आहे, अजगर आहे, ही प्रजाती विविधता. आणि परिसंस्थेनुसार म्हणजे जलचर, भूचर. त्यानंतर एक आपण परिसंस्था धरली जंगल, तर ह्या परिसंस्थेनुसारही विविधता पडते. त्यानंतर नैसर्गिकरित्या ही काही जाती नष्ट होत असतात. जसं डायनासोर नष्ट का झाले, माणसं तर नव्हते तेव्हा पण झाले नैसर्गिकरित्या. जे काही घडामोडी झाल्या अवकाशात किंवा पर्यावरणात त्यामुळे तर होतच असतं. नव्या प्रजातींचा उदय, जुन्या प्रजाती लुप्त होणं हे नैसर्गिकरित्या पण घडत असतं. पण नैसर्गिकरित्या घडण्याचा जो काळ असतो आज मानवी हस्तक्षेपामुळे ही नष्ट होण्याचा हा कालावधी 1000 ते 10,000 पटीने वाढलेला वैज्ञानिकांना दिसून आलेला आहे. म्हणजे सपोज पहिले ही प्रजाती नष्ट होण्याला 1000 वर्षाचा काळ लागत असेल, एखादी प्रजाती नैसर्गिकरित्या ती उत्क्रांत झाली आहे आणि नष्ट झाली, तर नष्ट व्हायला 1000 वर्षाचा काळ लागत असेल तर आज 100 वर्षातच नष्ट होते आहे किंवा 50 वर्षातच ती नष्ट होते. म्हणजे वेग वाढला आहे आणि तोही मानवी हस्तक्षेपामुळे. ही जी जैवविविधता आपल्याला दिसते आहे ही पूर्ण जैवविविधता तयार होण्यासाठी म्हणजे माकडाचा मानव, त्यानंतर अमिबापासून हे महाकाय जीव जलचर तयार झाले वगैरे, ही एवढी पूर्ण विविधता जीवसृष्टीमध्ये निर्माण होण्यासाठी जवळपास 3.5 अब्ज वर्षांचा काळ जावा लागलेला आहे. बघा म्हणजे उत्क्रांतीसाठी किती कालावधी गेला. पण मानवी चुकीचं वागणं, स्वस्वार्थासाठी निसर्गाला ओरबडणं, निसर्गामध्ये हस्तक्षेप करणं, यामुळे आपण फक्त या जीवसृष्टीचा अंत जवळ नाही आणला तर या माध्यमातून मानवाने मानवी वंशाचाही अंत जवळ आणलेला आपल्याला दिसतो. आणि ह्या सर्वांमुळे हे जे काही जैवविविधतेचा ऱ्हास होता या सर्वांमुळे एक नैसर्गिक असमतोल आता आपल्याला ह्या जीवसृष्टीमध्ये जाणवायला लागला आहे. त्याचा परिणाम अन्न साखळीवर पडला आहे. अन्न साखळीचा एखादा जरी घटक लुप्त झाला किंवा अन्न साखळीचा समतोल बिघडला तर या पूर्ण मानवी समूहासमोर तसंच पूर्ण सजीवांसमोर एक अन्न सुरक्षेचा आणि आपण म्हणू त्याला की आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हे तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे. आता ही जी जैवविविधता आहे हा जो ऱ्हास आहे जैवविविधतेचा हा का होतो आहे, तर हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, गोड पाण्याची कमतरता, मानवी विलासी व बेफिकीर वागणं जगणं, पर्यावरणातला मानवी हस्तक्षेप इत्यादी हे सर्व या जैवविविधतेच्या ऱ्हासास कारणीभूत आहेत. आणि जर जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला एक राखीव संरक्षित क्षेत्र याच्या संवर्धनासाठी आपल्याला एक ठेवावं लागेल आणि त्या माध्यमातून या
विविधता आपल्याला संवर्धित करावी लागेल. 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर एकंदरीत आपण पर्यावरणाशी निगडीत मानवामुळे निर्माण झालेल्या 5 समस्यांचा अभ्यास केला, थोडक्यात माहिती घेतली. तुमच्या पाठ्यपुस्तकात खूपच शॉर्टमध्ये माहिती आहे. मी इथे बरेच एक्स्ट्रा मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची कमतरता आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांची माहिती आपण घेतली. आता आपण बघणार आहोत की भारत म्हणजे आपल्या देशाने या पर्यावरण सुरक्षेसाठी किंवा संवर्धनासाठी काय प्रयत्न केले आहेत किंवा कोणती पावलं उचललेली आहेत. तर इथे बघा, मी इथे पूर्ण तुम्हाला मुद्दे लिहिलेले आहेत. यातली काही मुद्दे तुमच्या पुस्तकात आहेत, पण काही मुद्दे नाही आहेत, तरी तुम्ही ती वहीत उतरवून घ्यावी. पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाची भारताने स्थापना केली 1985ला. याचा अर्थ असा आहे का की त्याआधी कायदेच नव्हते? नाही. तर त्याआधी म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून, जसं 1879मध्ये हत्ती संरक्षण कायदा केला होता, 1929मध्ये पण एक वन संरक्षण कायदा केला होता की ज्यावेळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यानंतरही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वेळोवेळी नदी सीमा अधिनियम 1956ला झाला, त्यानंतर कारखाने अधिनियम 1948ला झाला, ज्वलनशील पदार्थ अधिनियम 1952ला झाला, वायू, त्यानंतर या भूमी ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत हे कायदे केले गेले वेळोवेळी. तसंच आपण म्हणू की एक जंगलांच्या संदर्भातही वेळोवेळी कायदे केले गेले, जसं वन्यजीव सुरक्षा कायदा 1972चा. तसे विविध कायदे हे मंत्रालय स्थापन होण्याच्या आधीसुद्धा केले गेलेले आहेत. भारतीय पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणांचे नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी या मंत्रालयामार्फत आता केली जाते. उद्देश काय आहे या सर्वांचा? हे मंत्रालय स्थापन करणं किंवा हे कार्यक्रम आखणं यांचा उद्देश काय? तर पर्यावरणीय शाश्वतता, शाश्वत विकास व याद्वारे मानवी कल्याण हा एक मेन उद्देश आहे की पर्यावरणही शाबूत राहिलं पाहिजे, गुणवत्तापूर्ण राहिलं पाहिजे, मानवाचा विकासही झाला पाहिजे आणि तो विकास पुढच्या पिढ्यांच्याही कामी आला पाहिजे. तसंच दुसरा उद्देश आहे तलाव, नद्या, जंगल, प्राणीजगत येथील जैवविविधता यांचे संरक्षण व संवर्धन. म्हणजे जे काही परिसंस्था आहेत यांचं संरक्षण आणि त्यामधून जैवविविधतेचं संरक्षण झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी धोरणे व कार्यक्रमांची आखणी, यामध्ये वृक्ष लागवड व संवर्धन, पाणी अडवा, पाणी जिरवा या पद्धतीने, त्यानंतर अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणे इत्यादी या कार्यक्रमांची आखणी, जनजागृती अशी धोरणं राबवायची. आता विविध प्रकारचं प्रदूषण थांबवण्यासाठी, म्हणजे मी आत्ता सांगितलं वायू प्रदूषण, जलप्रदूषण, भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, त्यानंतर जंगलतोड थांबवण्यासाठी विविध कायदे आपल्या भारत सरकारने या मंत्रालयामार्फत केलेले आहेत. त्याची काही उदाहरणं मी इथे दिलेली आहेत. जसं 1986ला सर्वसमावेशक असा पर्यावरण संरक्षण कायदा केला गेला, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट EPA. 1992ला प्रदूषण उपशमन कायदा केला गेला. उपशमन म्हणजे कसं की जे काही प्रदूषण आहे त्याची पातळी कमी करणे, कंट्रोल, नियंत्रण कसं होईल प्रदूषणावर याचा विचार करणे. म्हणजे मग वाहनांची संख्या कमी करणे किंवा अशा पद्धतीची वाहने की जी कमी प्रमाणात प्रदूषण करतील अशा पद्धतीचं. 2006ला राष्ट्रीय पर्यावरण धोरण जाहीर केलं गेलं, ज्यामार्फत पर्यावरणाविषयकच्या तक्रारी लवकरात लवकर निकालात काढल्या जातील आणि याच्यासाठी NGTची राष्ट्रीय हरित अधिकरण किंवा हरित लवादाची स्थापना केली गेली. 2000मध्ये ध्वनी प्रदूषण निवारण व नियंत्रण कायदा की आवाजांवर बंधनं, की तुम्ही जर DJ जो वाजवला जातो तर किती डेसिमल मर्यादा राहील कोणत्या प्रकारच्या आवाजाची, या प्रकारे. 2002मध्ये जैवविविधता संरक्षण व संवर्धन कायदा, 1974मध्ये जलप्रदूषण निवारण व नियंत्रण कायदा, 1981मध्ये वायू प्रदूषण निवारण व नियंत्रण कायदा, 1980चा वने संवर्धन कायदा इत्यादी प्रकारचे, मी उदाहरणाखाली ते काहीच दिलेले आहेत, पण अशा प्रकारचे अनेक कायदे प्रदूषण रोखण्यासाठी किंवा पर्यावरणाची गुणवत्ता
वाढावी, राखली जावी यासाठी कायदे भारत सरकारमार्फत केले गेलेले आपणास दिसतात. एवढंच नाही तर 42वी भारतीय राज्यघटना दुरुस्ती जी 1976ला झाली, त्या अंतर्गत 51 या कलमामध्ये, ज्यामध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहे, तर त्या मूलभूत कर्तव्यांमध्ये पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन या कर्तव्याचा समावेश केला गेला. 2004मध्ये नवीन पुनर्वापरायोग्य ऊर्जा स्रोत मंत्रालयाची स्थापना झाली. नवीन पुनर्वापरायोग्य म्हणजे काय, की ज्या योग्य आपण वारंवार ऊर्जेची निर्मिती करू शकू. आणि यामध्ये अक्षय ऊर्जेला, मी आधीच बोलली की अक्षय ऊर्जा वापराला प्रोत्साहन आणि प्राधान्य दिले गेले. आता अक्षय ऊर्जा म्हणजे काय, की जी कधीही संपणार नाही. पेट्रोल कधीतरी संपेल, डिझेल संपेल, कोळसा संपेल, पण जोवर सूर्य आहे तोवर पृथ्वी आहे आणि तोवर सूर्यप्रकाश आहे. म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, बायोगॅस जसं गोबर गॅस आहे किंवा बायोगॅस, असे जैव इंधनांचा वापर, हे यावर भर दिला गेला की जेणेकरून औष्णिक ऊर्जेचा वापर कमी होईल, ज्यामुळे प्रदूषण होतं. आणि ही अशी पर्याय आहेत की यामुळे प्रदूषण होत नाही. आणि ह्याला प्रोत्साहन मिळावं 20 ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर अशा प्रकारे भारत सरकारने जंगल विषयक धोरण, संवर्धन किंवा पर्यावरण विषयक धोरण यासाठी अनेक प्रयत्न केलेले आपणास दिसून येतात. आता जास्तीत जास्त वापर या अक्षय ऊर्जेचा जर आपण केला तर पर्यावरणाचे तर रक्षण होईलच, पण तापमान वाढ कमी होईल. वृक्ष लागवड केली, पाणी जिरवणे, पाणी अडवून पाणी जिरवलं, मानवी गरजा कमी केल्या, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं, पशुपक्षी संवर्धन केलं, कचरा सांडपाणी यांचं नियोजन केलं, इत्यादीमुळे आपल्याला पर्यावरणाची गुणवत्ता तर वाढवता येईल, एक समतोलसुद्धा पर्यावरण आणि मानवी जीवन यामध्ये आपल्याला राखता येईल. आर्थिक विकास साधणं पर्यावरणपूरक म्हणजे शाश्वत विकास साधणंसुद्धा शक्य होईल. आणि असा शाश्वत विकास की जो पुढच्या पिढीसाठीही कामी येईल. आणि ही वसुंधरा अशीच हिरवी लेणी लेऊन आपण पुढच्या पिढीसाठी साधनसंपत्तीयुक्त अशी ही वसुंधरा आपण शाबूत ठेवू शकू. जैवविविधतेने नटलेली उत्तम पर्यावरण असलेली आपण ती त्यांच्या सुपूर्द करू शकू. आणि ती पुढची पिढीसुद्धा ह्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आणि पर्यावरणाचा समतोल साधत, गुणवत्ता राखत, आनंदाने नक्कीच आपल्यासारखं जीवन जगू शकेल. ना की आपण जर हे आजही आपले डोळे उघडले नाहीत आणि आपल्या मानवी वागण्यामध्ये मानवाचा जो हस्तक्षेप चालू आहे पर्यावरणामध्ये यावर आपण नियंत्रण मिळवलं नाही तर कदाचित आपण पुढच्या पिढीसमोर आपण उभ्या केलेल्या समस्यांच्या उपायच शोधण्याचा मार्ग ठेवू. म्हणजे त्यांचं जगणं बाजूला राहील आणि ते आपण निर्माण केलेले प्रश्न त्यांची उत्तरं शोधतील. तर असं होऊ नये म्हणून आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की आपण या निसर्गाचा उपभोग एका मर्यादेपर्यंतच घ्यावा. आपलं जगणं निसर्गाशी पूरक ठेवावं, ज्यायोगे पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल, गुणवत्ता राखली जाईल आणि पुढची पिढीसुद्धा आपल्याप्रमाणेच छान असं आयुष्य उपभोगू शकेल. येथे आपण या प्रकरणातला पहिला भाग पर्यावरण आणि शाश्वतता अभ्यासलेला आहे. तरी माझं हे विश्लेषण तुम्हाला सगळ्यांना अभ्यासपूर्ण वाटत असल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही सुधारणा असल्यास त्यासुद्धा कळवा. पुढील भागापर्यंत धन्यवाद. या पहिल्या भागावर आपण जो आत्ता अभ्यासला प्रकरण 3 मधला राज्यशास्त्रातला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात थोडक्यात अंदाज देते आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जसं कोणत्या समिट कधी झाली, त्यानंतर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यानंतर दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. जसं आत्ता मी तुम्हाला जैवविविधता म्हणजे काय याची व्याख्या सांगितली की आसपासच्या निसर्गातील विविध सजीवांमध्ये प्रजातीनुसार असणारी विविधता. मग याला काय म्हणतात, जैवविविधता. तर अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
की जंगल तोडीमुळे पर्यावरणाची गुणवत्ता राखली जाते. मग हे विधान कसं आहे? चूक आहे. का चूक आहे? तर तुम्हाला त्याच्यासाठी कारण द्यायचे आहेत, 2 मुद्दे सांगायचे आहेत की जंगलतोड झाल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते वातावरणातले आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. दुसरं की तोडीमुळे दुर्मिळ वनस्पती ज्या त्या जंगलात असतात त्या नष्ट होतात. त्यानंतर मानवी आणि जंगलावर आधारित मानवी आणि वन्यजीवनासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. आणि जंगलांमुळे पावसाचं प्रमाण जे असतं जंगलतोडीमुळे ते कमी होतं. यावरून आपणास असं दिसतं की जंगलतोडीमुळे पर्यावरणाचं गुणवत्ता राखली जात नाही, तर ती कमी होते, पर्यावरणाची हानी होते. अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सहसंबंध स्पष्ट करा. पर्यावरणीय शाश्वतता आणि शाश्वत विकास सहसंबंध आहे. त्यानंतर मत नोंदवा. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे, तुम्हाला वाटते का? किंवा वृक्ष लागवड हे प्रत्येक मानवाचं मूलभूत कर्तव्य आहे. अशा प्रकारची मोठी प्रश्न येऊ शकतात की भारताची भूमिका किंवा भारताचे प्रयत्न स्पष्ट करा. किंवा पर्यावरणाच्या समस्या ज्या आत्ता आपण 5 बघितल्या त्यावर एक मोठा प्रश्न येऊ शकतो, मुद्द्यांच्या आधारे लिहायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही या टॉपिकची तयारी करायची आहे. रिकाम्या जागासुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर एकंदरीत आपला पेपर पॅटर्न, प्रश्नांची स्वरूप लक्षात घेऊन या भागावर किती आणि कशा प्रकारचे प्रश्न तयार होतात याचा अंदाज मी एकंदरीत तुम्हाला दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या भागावरचे प्रश्न तयार करा. संकल्पना चित्रसुद्धा तयार होऊ शकतं. UN घेतलेल्या पर्यावरणविषयक परिषदा, फक्त त्या परिषदांचं नाव आणि वर्ष लिहावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.